आपल्या माडखोलला जे एक फार्म हाऊस आम्ही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही विदेशी भाज्या घेतो. ब्रोकोली, चेरी टोमॅटो, जुकिनी आणि विशेष आकर्षण म्हणजे एकाच पॉली हाऊसमध्ये आम्ही साधारणतः 6 भाज्या घेतो. जे एक वेगळं आम्ही प्रयोग केला आणि तो सक्सेसफुलही झाला. बांधवानो मतदार बांधवानो माझा ऐकून घ्या मतमोलाचं पहिलं तुम्ही देऊन या मतमोलाचं पहिलं तुम्ही देऊन या मोलाचं पहिलं तुम्ही देऊन या मतमोलाचं पहिलं तुम्ही देऊन या. संगमेश्वर तालुक्यातील तेलेवाडी पाझर तलाव या तलावाला गेली 2 वर्ष गळती लागली आहे. त्यामुळे येथील 10 गावांवरती पाणी करण्याची वेळ आलेली आहे. आता या धरणामध्ये जेमतेम 25% साठा पाणीसाठा असल्याचे पाहायला मिळते. मात्र जेथूनही गळती लागली आहे तेथे जर तात्काळ उपाययोजना केली, JCBद्वारे ज्या ठिकाणी माती टाकून हा जर पडलेला बोगदा जो आहे हा जर थांबवला तर कमीत कमी मे महिन्यापर्यंत तरी पाणी पुरेल असा येथील स्थानिक ग्रामांचा अंदाज आहे. बंदरवाडी राजापूर येथून आमच्या गावात नदी किनारी पावसाळ्यात पाण्यामुळे पूर येतो त्यामुळे नदीकाठील घरांना धोका निर्माण होतो. त्यामुळे आम्ही संरक्षण भिंत बांधावी यासाठी बरेच दिवस निवेदन करूनही अजून संरक्षण भिंत होत नाही. त्यामुळे आम्ही परत तेथील ग्रामस्थांनी पंचायत व तिथचे नगरसेवक यांना निवेदन आता करत आहोत, पहिलेही केले आहे. त्यामुळे तिथं संरक्षण भिंत व्हावी ही आमची त्यांना विनंती आहे. अवीट गोडीचे रसरशीत रत्नागिरीचे आणि देवगडचे हापूस आंबे मुंबईच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. काही दुकानांमध्ये उपलब्ध आहेत विक्रीसाठी. आपण पाहूया दुकानांमध्ये काय रेट चालले आहेत, काय प्रतिसाद मिळतोय आणि कोणकोणत्या पद्धतीचे हे आंबे या ठिकाणी आलेले आहेत. मला सांगा, यंदा काय रिस्पॉन्स मिळतोय? रिस्पॉन्स लय चांगला आहे आणि देवगडचे आहेत. रत्नागिरीचे नाही, फक्त देवगडचेच ठेव. सध्या देवगड आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी येणार आहे. डझनचा काय भाव आहे? एक 900 रुपये आहे, 700 रुपये आहेत आणि 700 रुपये. हा स्टॉल किती दिवस चालतो? हे 3 महिने. मार्च, एप्रिल, मे, जूनला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.